मला कोणी बहीण नाहीये. माझ्यासाठी माझ्या माहेरी फक्त तुम्ही दोघं आहात. मला नाहीये बहीण. तिनं मला लग्नाच्या बंधनात अडकवलं आणि स्वतः मोकळी झाली आयुष्यभरासाठी. अक्षू, अक्षू ग बाळा. काय झालं? काही नाही. रडायला काय झालं? रडत नाही हो. एक खूप दिवसांनी भेटलो ना म्हणून भरून आलाय तिला. हा हा, त्यासनी अजून सवय नाही ना इथली. हो ना, तेच. बरं चला जेवायला चला. बाबा चला. अगं आई, इथे का उभी आहेस? बाहेर केवढी जेवणाची भारी तयारी केलीये. एवढं सगळं जेवण बघून माझं तर पोटच भरलं. मी लग्न करावं म्हणून इरानं प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केलं. चला मोठे मास्तरीन बाई जीवे चला. अहो नाही अधिपती, जेवण नको आता. अहो असं कसं मोठ्या मास्तरीन बाई, न जेवता सोडणार आहे तुम्हाला. चला बाबा चला. आई, मुलीच्या घरचं पाणी वगैरे प्यायचं नसतं. हे काय सिरियसली घेतलंस का तू? मोठे बोलत असताना मध्ये बोलायचं नसतं. शिकवलं नाही तुला मी? आई अगं, चला घरी निघूयात आता. अधिपती येतो आम्ही. अहो असं तडकापडकी काय झालं? काय एकदम चिडलाय काय? काय झालं? आमच्याकडनं काही चूक झाली काय? अहो नाही, तुमचं काही नाही चुकलं. जरा घाई आहे ना म्हणून थोडं निघतोय मी. चला अधिपतीराव, येतो आम्ही. अक्षू चल. अक्षरा, काळजी घे. येतो आम्ही. येतो अधिपती. मास्तरीन बाई काय झालं यासनी? थांबव की त्यासनी जेवायला. नको अधिपती, जाऊ दे त्यांना. आई, अगं काय झालं? अगं आपण असे अचानक का आलो इथे? इरानं प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केलं. इरा इतकी स्वार्थी निघाली की तिनं खोटे डॉक्टर्स, खोटे रिपोर्ट सगळं मॅनेज केलं होतं. आम्हाला विचारतेस तू? हा, काय झालं म्हणून आम्हाला विचारतेस तू? तुला नाही माहितीये काय झालंय ते? विद्या सांगतो. कशी शांत हो? हिने स्वतःच्या बहिणीच्या आयुष्याशी खेळ केला. हिने नाही वाटली का तुला? हा, कुठे बस इथे बस. खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक केलं या मुलीने. आमच्या संस्कारांची
ही परतफेड केलीस तू इरा? काय काय घोडं मारलं होतं ग तिने? काय केलं होतं असं तुझ्या बरोबर म्हणून तू अशी वागलीस ग तिच्याशी? आईबाप म्हणून आज आम्ही फेल झालोच, पण एक शिक्षक आणि शिक्षिका म्हणून सुद्धा आज फेल झालो. अगं लोकांच्या मुलांना आम्ही शिकवत राहिलो, खोटं बोलू नका, खोटं वागू नका, आयुष्यात कधीही असं वागू नका की ज्यांनी आयुष्यभर तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येईल. आणि तू तू तेच केलंस. ग सख्या बहिणीने तुझ्यासाठी बळी दिला आणि तू हसत राहिलीस. अगं का असं वागलीस हिरू? बास, बास झालं. माझे आभार मानायच्या ऐवजी तू मला मारतीयस आई. हा, काय बोलते ही? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? हो, कारण मी हे जर नाटक केलं नसतं ना तर ताईनी कधीच लग्न नसतं केलं. कोणी शिकवलंय ग तुला हे सगळं? आई, माझा हेतू चांगलाच होता. ताईचं लग्न व्हावं म्हणून मी हे सगळं केलं ग. आणि बघ, ताईचं लग्न झालं ना. सगळं ते निखिल कडून शिकून आली आहेस का तू? आई प्लीज, तू निखिलला काही बोलू नकोस हं? का नको बोलू? का नको बोलू? तोही होता ना या कटात सामील तुझ्या बरोबर. एवढी काय डेस्परेट झाली आहे निखिलशी लग्न करण्यासाठी? आई अगं, ताईचं जेव्हा कमलशी लग्न मोडलं तेव्हा आपण काय सहन केलं हे तुम्हाला मी वेगळं सांगायला नकोय. ताईचं लग्न व्हावं म्हणून मी हे सगळं केलं. तुम्हाला माहितीये, निखिलच्या आई बाबांचा सपशेल नकार होता आमच्या लग्नाला. मग तेव्हा जे मला सुचलं तेच मी केलं. तुला आठवतंय ना, आपण ताईला किती कन्व्हिन्स केलं होतं लग्नासाठी, पण ताई ठाम ते ठाम राहिली. लग्न करायचंच नाही असंच म्हणत होती. मग जर ताई आपल्या घरात अशीच राहिली असती तर माझं काय होणार, हा विचार करून मी हे पाऊल टाकलं. स्वतःच्या स्वार्थासाठी तू तिच्या आयुष्याशी खेळलीस हिरा. अगं, तिची इच्छा नसताना एका कमी शिकलेल्या मुलाशी लग्न केलं तिने तुझ्यासाठी. काय वाईट झालं सांग ना? ताईचं काय वाईट झालं अधिपतींशी लग्न केल्यामुळे? श्रीमंत घरातच पडली ना तुझी पोर. जे झालं ते चांगलंच झालं. तिचं लग्न झाल्यामुळे निखिलच्या आई बाबांनी माझ्याही लग्नाला परवानगी दिली ना. लग्नाचं लवकरच बोलू असं म्हणाले ना ते. त्यामुळे तुम्ही त्याचा जास्त इश्यू करू नका. हिरा, काय बोलतेस तू? तुला तुला थोडे सुद्धा गिल्ट नाही वाटत का ग? आपण जे काही केलं त्याच्याबद्दल काहीच गिल्ट वाटत नाही? तोड करून बोलती आपल्याला का हिरा? मला मान्य आहे, माझं चुकलं. आणि मी ताईला सॉरी पण म्हणले त्यासाठी. मी तिच्याशी जेव्हा जेव्हा बोलायला गेले ना तेव्हा तेव्हा माझ्याशी ती नीट बोललीच नाही. फक्त अपमान केला, माझा इन्सल्ट केला. मग मी कशाला बोलू तिच्याशी? तिला नसेल बोलायचं तर राहू दे. तुम्ही दोघांनी बघितलं ना आज कशी वागत होती माझ्याशी ते. आई, ताईचं लग्न व्हावं म्हणून मी फेक प्रेग्नन्सीचा आधार घेतला, मला मान्य आहे. पण मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. मला बाकी काही करण्यात इंटरेस्ट नाहीये. त्यामुळे आता ह्याच्यावर चर्चा नकोय, समजलं? हिराचं काही चुकलंय का? आणि चुकलं असेल तरी लहान बहीण समजून माफ कर ना तिला.
अगं इरा, आपली खोटी प्रेग्नन्सी वर्क झाली. ताई एक नंबरची मूर्ख आहे मूर्ख. जितके वेळेला फोन कट करशील ना मी तितके वेळा तुला फोन करणार आहे ताई. मास्तरीन बाई कवा धरणं वाजायला फोन तुम्ही कट करायला कुणाच आहे? इराताईचा फोन आहे काय? हा उचला की मग. इच्छा नाहीये माझी. तुम्ही जवळ उचलणार नाही तर तो वाजत राहतो. म्हणूनच स्विच ऑफ करत होते. चला थांबा ना मास्तर. अहो असं करू नका. ऐका माहिती आहे आम्ही काय लई शिकलेलो नाही. आम्हाला का तुमच्या एवढी अक्कल नाही. पण मी एक सांगू काय, तुम्ही असं बोला चाली बंद करून काय होणार नाही. काय म्हणते त्या समोरची व्यक्ती ते ऐकून तर घ्या. अशी कशी आहे मुलगी आता तुम्हाला कशाला फोन करतेय? तुम्ही उचलत नाही, मी उचलू काय? नाही नाही नको नको तुम्ही नका उचलू. कट झाला. उचला आता. इरा काय ग तुला कळत नाहीये माणूस फोन उचलत नाही याचा अर्थ बोलण्याची इच्छा नाहीये म्हणून? का पुन्हा पुन्हा फोन करतेस? माझ्यावर ओरडू नकोस ताई. मग तू फोन करणं बंद कर. माझाही जीव नाही चाललाय तुझ्याशी बोलण्या वाचून. नाही ना मग कशाला पुन्हा पुन्हा फोन करतेस? झालं ना सगळं तुझ्या मनासारखं? माझ्या मनाचं सोड ग. तुझ्या मनासारखं झालं ना ताई? आता आई बाबांकडे काय चहाड्या केल्यास तू? अजून काही सांगायचंय तुला? अजून काही लोकांना सांगायचंय? नाही नाही एक काम कर ना, सगळ्यांना असं सेपरेटली जाऊन सांगण्यापेक्षा एक मोठा भोंगा घे, चौकात जा आणि अख्ख्या गावाला ओरडून सांग ना, ताई मी तुझं लग्न जुळवून दिलंय, काही पाप नाही केलंय मी. तुला अजूनही जर असं वाटत असेल तर तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. मलाही काही इंटरेस्ट नाही तुझ्याशी बोलण्यात. नाहीये ना? चांगलंय. मग पुन्हा पुन्हा फोन करू नकोस आणि मलाच नाही अधिपतींना सुद्धा फोन करून त्रास देऊ नकोस. कळलं? तुला जे करायचं होतं ते तू केलंय. तुझा आवाजही ऐकायची इच्छा नाही माझी. एक मिनिट फोन कट करू नकोस. माझं अजून बोलून झालेलं नाहीये. मला नाही ऐकायचंय ग तुझं. ह्यालाच म्हणतात ज्याचं करायला जावं भलं आणि तो म्हणतो माझंच खरं. मी तुझं भलं करायला जातेय आणि तू काय करतेस ग ताई? हा सतत अपमान करत असतेस तू माझा. आणि आई बाबांना काय सांगितलंस ग तू माझ्याबद्दल? हा काय सांगितलंस? माझी अख्खी इमेज खराब करून टाकलीस त्यांच्या पुढे. हेच करायचं होतं ना तुला ताई? खरं सांग. इमेज खराब होईल अशी कामच कशाला करायची मग? ताई माझ्या प्रेग्नन्सीच्या नाटकामुळे तू सूर्यवंशींच्या घरात गेलीस, विसरू नकोस. नाहीतर बसली असतीस आपल्या घरात लोकांचे टोमणे आणि जोडे खात. तू माझे आभार मानले पाहिजेस ताई. मी हे जे सगळं वागलीये ना त्याच्यामुळे तुझं वाटोळं नाही भलंच झालंय. पण तुला हे आत्ता नाही कळणार. काही वर्षांनी तू आपणहून येशील माझ्याकडे आणि माझे पाय धरशील. ताई लक्षात ये ना, तुझं लग्न मंडपात मोडलं होतं पण माझ्यामुळे तुझं लग्न परत जुळलं सुद्धा आणि झालं सुद्धा. काय टेन्शन आहे मला सांगा? एवढं का चिडलाय? लाल बुंद झालाय तुम्ही रागानं? काय झालं?
विद्या, अगं हे सगळं काय होऊन बसलं? मीराला मुलगी म्हणायची सुद्धा लाज वाटतेय मला. कोणत्या थराला गेली ही पोरगी? आणि आपल्याला काहीच माहिती नाही, काही पत्ताच नाही. अगं एका घरात राहतो आपण, पण मुलींचं काय चाललंय हे आपल्याला कळत सुद्धा नाही. एक पालक म्हणून किती वाईट आहे. वाईट तरी ह्या गोष्टीचं वाटतंय की हे सगळं आपल्या अक्षूला एकटीला भोगायला आलंय. आपणच चुकलो. लग्न कर लग्न कर म्हणून आपण अक्षराच्या मागे लागलो आणि तिथूनच सगळं चुकत गेलं. अगं राहिली असती पोर आपल्या बरोबर तर काय बिघडलं असतं? राग राग येतोय मला स्वतःचा. काय एवढे डेस्परेट झालो होतो आपण अक्षूच्या लग्नासाठी. एकदा का मुलीचं लग्न लावून दिलं की झालं, आपण सुटलो. असं का वाटलं? ती लग्नानंतर तिच्या सासरी सुखी आहे का, आनंदात आहे का, याचा विचारच नाही केला ना आपण. उलट उलट मी तर म्हणत राहिले की ते सासरच आपलं घर समज, सुखाने राहा, सगळ्यांना आपलंसं बनव, तुझं तू बघ. विद्या, अगं आई बाप म्हणून आपण खरंच फेल ठरलो. मुलीच्या मनाचा विचारच केला नाही कधी. खरंच खरंच एवढी गरज असते का मुलीचं लग्न लावून देण्याची? अगं आपण का नाही राहू दिलं तिला आपल्या बरोबर? आपण किती दिवस पुरणार होतो तिला? हा, तिला तिचं सुख दुःख शेअर करणारा, तिचा आपला जवळचा असा कुणीतरी माणूस हवा ना. हो, पण तो हाच आहे का ज्याच्या बरोबर तिला तिची सुख दुःख शेअर करायची आहेत? विद्या, अगं जोडीदाराबरोबरच्या तारा जुळल्या नाहीत ना तर संसाराचा तुरुंग होतो ग. विद्या, अगं आपली अक्षू शाळेत अभ्यासात रमणारी. अधिपतींचं याच्या अगदी उलट आहे. त्यांना शाळेचा गंध नाही, अभ्यासाचा गंध नाही. पण अधिपतींचं प्रेम आहे आपल्या अक्षरावर. हो खरं आहे, पण ह्या कमी शिकलेल्या लोकांबरोबर आयुष्य काढणं जड जाईल का अक्षराला? या गोष्टीचा आपण आधी का नाही विचार केला? विद्या, आपण घाई का केली अक्षराच्या लग्नाची? अहो, मीराच्या मूर्खपणामुळे अक्षराला घाई करावी लागली. नाही पण मला खात्री आहे, अधिपतींवर विश्वास आहे मला. ते आपल्या अक्षराला ना खूप सुखी ठेवतील. बघा तुम्ही. ठीक आहे, पाणी घ्या जरा, बरं वाटत. नको, थँक्यू. अहो पाणी प्या जरा, डोसकं थंड होईल. प्या. नकोय मला. हो रडू नका तुम्ही, आधी थोडं प्या, थोडं प्यायचे पाणी. नाही मला नकोय. आम्ही म्हणतोय तर नाही पिऊ शकत. अहो जरा प्यायचं असते, काय नाही, चांगलं आहे. तुमच्या घरात एकदा नको म्हटलं तरी सक्ती का करतात सगळ्या गोष्टींची? म्हणजे म्हटलं ना मला नकोय पाणी तरी आग्रह का? अहो माणसं संकोच करतात म्हणताना आम्हाला आग्रह करायला लागतोय. पाण्यात कसला संकोच? अहो होय, पाण्यात बी संकोच करतात. तर तुम्हाला माहित नाही, आमच्या आई साहेबांसमोर का नाही भले भले असे गांघरून राहतात, चहा 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 कापतात माणसं. माहिती माझ्याशिवाय चांगलं कोणाला ठाऊक येते? हा नाही, ते बरोबर आहे की. मुद्दा हे आहे की म्हणताना आम्हाला आग्रह करायची सवय लागली ना माणसाची. बाबा घाबरू नका, लोड घेऊ नका, आई साहेब काय मारणार नाही, चहा घ्या, कॉफी घ्या, सरबत घ्या, असं. हळू हळू बोला प्लीज. सवय सवयच लागली आता. आपल्या सगळ्या सवयी किती वेगळ्या आहेत. हा पण ते भारी आहे, माहिती आहे काय तुम्हाला? माहिती आहे काय लवचिंगम असते का नाही? लवचिंगम त्याचं कसं असते, जर वेगवेगळं असेल तर ते लोहचुंबक. लोहचुंबक त्याच असं असते. वेगवेगळं असेल तर ते एकत्र येते, तर एकसारखं असेल तर ते लांब जाते. आपलं बी तसंच आहे.
आपण जर एकसारखे असतो तर आलो असतो काय एकत्र, एकमेकांनी आवडलोच नसतो. हे तुम्हाला आम्ही अजून आवडतच नाही हे आम्हाला माहित आहे, पण तरी एक ना एक दिवस आम्ही तुमचं मन जिंकणार. तुम्ही बघशीला. बक्षीला हा नाही तुम्ही बघशीला. बघाल बघाल असं असतं हो ते. भाप नव काय भावना पोचल्या नव. चुकीचे शब्द योग्य भावना नाही पोचवत अधिपती. तुम्ही शिक्षण नाही किंवा भाषा तरी शिका. ठीक आहे पण चुकलो. किती शब्द शिकलो मी तुमच्याकडनं. एक शब्द सांगा. काय शिकलाय? अहो लय शिकलोय. बघाल शिकलो की. ते आत्ता. मग आत्ताच्या आत्ता केवढं शिकलो ते तरी बघाल का नाही बघाल. मग बघा भविष्यात पुढे अजून काय काय शिकतो ते तुम्ही फक्त बघाल. मास्तरीन बाई मास्तरीन बाई आता ठीक आहे ना सगळं. म्हणजे अजून बी रागाचा पारा चढलेलाच आहे म्हणा. तुम्ही नाही आता आरशात जाऊन स्वतःच तोंड बघाल मग तुम्हाला कळेल.